नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30 साइज प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जे डायग्राम आहे तो दाखवणार आहे। तुम्ही ही पद्धत जी आहे ती सर्व साइजसाठी वापरू शकता। तर याच पहा, मी आता जी मापे सांगणार आहे याच मापावरून मी एकाच कस्टमरचे 7 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत। एकदम परफेक्ट असे बसतात। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची। एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि परफेक्ट असा हा आपला डायग्राम असणार आहे। तर उंची आहे 13 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 14 इंच झाले। अजून एकदा असं 14 इंचावरती मार्किंग करून घेतलं। पहा, उंचीचं मार्किंग झाल्यानंतर शोल्डर 4.5 इंच, अजून एकदा असंच 4.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि मुंडा घेऊ 5। मुंडा घेर आहे आपला 6.5 इंच, तर तो इथे येतोय का परफेक्ट हे पाहायचंय। तर इथे 5 इंच मी इथे मुंड्याची उंची घेतलेली आहे। अर्धा इंच क्रॉस बॅक द्यायचा, एक इंच घेतलं, 7.5 30 चेस्ट आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 7.5 आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। 24 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 6 आणि त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेतलं, 7 इंच आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे हे 1 इंच आपण घेतलेला आहे आणि या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। पहा, इथे अर्धा इंच डाऊन करायचं। डाऊन केल्यानंतर मुंडा घेर मोजून घेऊया, अर्धा इंच सोडून द्यायचंय। पहा, बरोबर 6.5 इंच इथं मुंडा घेर भरलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। म्हणजे आपण जी मुंड्याची उंची 5 घेतलेली आहे ती परफेक्ट आहे। 6.5 इंच मला बरोबर मुंडा घेर हवा होता। इथून 2.5 इंचाची मी पट्टी ठेवणार आहे, तर गळा रुंदी खूपच कमी होईल। आपण 2.25 इंचाची ठेवू, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन प्लस करून 2.25 इंच ठेवू। म्हणजे पहा, इथं 2.25 इंच बरोबर गळ्याची रुंदी राहील। हा पूर्ण बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्ट पाहणार आहे। फ्रंट पार्टसाठी तर लक्षात घ्या, इथं 2.25 इंच गळ्याची रुंदी आहे। फ्रंट पार्टसाठी हुक लूक पट्टी आपल्याला घ्यायची आहे फ्रंट पार्टला, तर इथून मी हे 0.5 इंच मार्जिन वाढवलं। शोल्डर जे डाऊन आहे ते करायचं इकडं गळ्याकडे। 5.5 इंच गळा आहे, 6 इंच गळा घ्यायचा आणि इथून 2.5 घ्यायचं। हे हुक लूक पट्टीचं जे मार्जिन आहे ते सोडून आपण मार्किंग करून घ्यायचं। एक बॉक्स बनवून घेऊ, गळ्याला गोल आकार देऊया। इथं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 0.5 इंच घेतलं आणि या पद्धतीने आकार दिला। परंतु हा आकार आपला राहत नाही, आपल्याला परत आकार द्यायचा आहे। तर तो कसा द्यायचा हे मी सांगते। आता हा बॅक पार्टचा मुंडा जो आहे तो आपण रब करून घेऊ, कारण आपण इथं फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय। तर फ्रंट पार्टसाठी आत्ता हे अर्धा इंच जे डाऊन केलेलं आहे ना ते आता नाही करायचं, कारण परत इथं आपल्याला अर्धा इंच खाली मुंडा घ्यायचा आहे। तर हा ड्रॉ केला। उंचीमध्ये सुद्धा 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे। इथे मी 9 इंच घेणार आहे टक्स पॉइंट। एक सरळ लाईन ओढून घेतली, इथून वरती 2 इंच मार्किंग करून घ्यायचं। पहा, हा पार्ट मी आता रब करते। हे पूर्ण उंची प्लस 2 इंच झालं इथं। आता
कारण पहिलेच आपण बॅक पार्टमध्ये 1 इंच वाढवलेलं आणि फ्रंट पार्टमध्ये 1 इंच वाढवलं. इथं 30 छाती आहे, तर त्याचा 10वा भाग करायचा. ते फक्त पॉईंट द्यायचा, तर 3 इंच येते. इथं 3 इंच, इथे सुद्धा 3 इंच हुक लूप पट्टी सोडून आता हे जे 3 इंच घेतले ते सोडून इथे आतमध्ये या 3 इंचाच्या पॉईंटपासून आतमध्ये पाऊण इंच घेतलं आणि ही सरळ लाईन ओढून घेतली. सरळ म्हणजे तिरकी येते. आता इथून पुढे आपल्याला टक्स टाकायचं आहे, तर 30 साईजसाठी मी 2 इंचाचं टक्स टाकणार आहे. 2 इंचावरती मार्किंग केल्यानंतर ही लाईन सरळ ओढायची. सरळ ओढल्यानंतर परत एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची या पद्धतीने. आणि प्रिन्सेसचा आपल्याला आकार द्यायचा आहे, तर फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे. त्याआधी इथे अर्धा इंचावरती 1 पॉईंट देऊन घेऊ आणि दोन्हीकडे पाव इंचाचा असा टक्स देऊन घेऊ. म्हणजे टोटल अर्धा इंचाचा टक्स होणार आहे. आता इथे अर्धा इंच मुंडा खाली घ्यायचा फ्रंट पार्टसाठी. पहा, घेतल्यानंतर हा असा आकार देऊन घ्यायचा आपल्याला. इथे हात वरवर ठेवला आणि या पद्धतीने आता हा जो आकार आहे इथपर्यंत मॅच करायचा. इथे अर्धा इंच आपलं टक्स घेतलेलं आहे हे लक्षात घ्या. आता हे अंतर किती आहे? 6 इंच. तर हे सुद्धा 6 इंचच घ्यायचं. इथे आला हा भाग. हा टक्स किती आहे पाहायचं, 5.25. तर हा सुद्धा 5.25 झाला पाहिजे. तर हा थोडा पुढे जातोय, जास्त पुढे जात नाही लहान साईजमध्ये. आणि तिथं नवीन आकार तयार करायचा. इथून एक सरळ लाईन ओढून हा नवीन सेट तयार करायचा अशा पद्धतीने. हा जो आपण डाऊन केलेला म्हणजे नवीन मुंडा काढलाय, अर्धा इंच खाली घ्यायचं आणि मग आकार द्यायचा. आता इथून पहा किती होतं. पहिलं पाठीमागच्या भागाचं अंतर 9 इंच होतं. तर पहा इथून पाहायचं आहे 6 इंच कमरेचा 4था भाग. याच्या पुढे 2 इंच हे टक्स आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता इथे सुद्धा हा अर्धा इंच जो टक्स घेतलेला आहे तो आपल्याला इथे वाढवायचा आणि हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर हा पाठीमागचा भाग किती होता? 9 इंच. तर इथून हे 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि हे जोडायचं. आता हे बरोबर आलेलं आहे. कधी कधी तिरकी लाईन होते. तर सर्व साईजसाठी तुम्ही या पद्धतीने हा डायग्राम जो आहे तो काढायचा आहे. एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो. मी याच मापावरून एकाच कस्टमरचे 7 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. पहा एकदम परफेक्ट असा पफसुद्धा येतो, चपटासुद्धा होत नाही. तर तुम्ही हा डायग्राम व्यवस्थित पहा, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एका नोटबुकमध्ये हा डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या. खूप उपयोगी पडणार आहे तुम्हाला. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.